नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर इचलकरंजी या विद्यालयाचा 39वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न. कबनूर एज्युकेशन सोसायटीचे जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर इचलकरंजी या विद्यालयाचा 39वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कबनूर एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री जयकुमार कोले यांच्या अमृत हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांच्या कलाविष्कारातून साकार झालेल्या रांगोळी दालन, कला दालन, ग्रंथ दालन, क्रीडा दालन या दालनांचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षक यांच्या ज्ञानाचा मोत्याचा संग्रह असणाऱ्या ज्ञानसागर या हस्तलिखिताचे अनावरण संस्थेचे ज्येष्ठ संचालक माननीय श्री डॉक्टर वसंतराव आळतेकर यांच्या अमृत हस्ते झाले. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मधुर अशा स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री जाधव आर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे KCP संस्थापक माननीय श्री विशाल पागडे, राज्यशाहीर राज्य प्रवक्ता माननीय श्री राजेंद्र भोरे, रील स्टार माननीय श्री अभिजित रोकडे, विद्यालयाचे माजी विद्यार्थी माननीय श्री मुकेश मेत्रे तसेच अभिनेता माननीय श्री विनायक जैनापुरे या सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे पदाधिकारी व संचालक यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते शालेय सांस्कृतिक स्पर्धा, शालेय क्रीडा स्पर्धा व इतर स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विद्यालयातील गुणी व अष्टपैलू विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण व मार्गदर्शन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे माननीय श्री मुकेश मेत्रे यांनी आपल्या मनोगतातून विद्यालय आणि विद्यार्थी यांच्यातील ऋणानुबंध याविषयी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. माननीय श्री विनायक जैनापुरे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उत्तम माध्यम म्हणजे शाळा याविषयी मनोगतातून आपले मत व्यक्त केले. माननीय श्री राजेंद्र भोरे यांनी आपल्या भाषणातून विद्यालय व विद्यार्थ्यांची शिस्त व संस्कार यांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माननीय श्री विशाल पागडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाणे आवश्यक आहे याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. रील स्टार माननीय श्री अभिजित रोकडे यांनी आपल्या विनोदी शैलीने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिलखुलास हास्य निर्माण केले व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय मनोगतामध्ये माननीय श्री जयकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्राचे ज्ञान संपादन करून विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखावी अशी आशा व्यक्त करून विद्यार्थी व शिक्षक यांना वार्षिक स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री राजाराम वाकरेकर, ज्येष्ठ संचालक माननीय श्री सुरेंद्र केटकाळे, संचालक माननीय श्री महादेव गांजवे, संचालक माननीय श्री महावीर केटकाळे, कबनूर हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री जाधव SP, जवाहरनगर बालविद्या मंदिरच्या प्रमुख सौ कुलकर्णी SD व सौ लकुंद्रे MS उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे जिमखाना प्रमुख श्री कांबळे SS, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ चव्हाण SB, क्रीडा विभाग प्रमुख श्री रायनाडे NB, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सुभाष माने यांनी मानले, तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ पाटील NS व सौ आडावकर KS यांनी केले. जी माणसं तयार झाली, जी समाजापुढे आली, त्याचा आदर्श आमच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि या शाळेतले सगळे विद्यार्थी असताना ते पाहुणे म्हणून आज तुमच्यासमोर उभा राहायला लायक झाले. रोकडेंनी सांगितलं, पागडे सरांनी सांगितलं, पागडे सरांच्या सारखी परिस्थिती त्यावेळचे असणारे जवळजवळ 90% विद्यार्थी आमचे पागडे सरांची परिस्थिती असणाऱ्यासारखे. सामान्य कुटुंबात जन्मले, आई वडील कष्ट करतात, मुलगा चांगला शिकावा, चांगलं काहीतरी त्याचं व्हावं हे लक्ष ठेवून तुम्हाला या शाळेमध्ये पाठवलं आहे. तर आम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला शिक्षण द्यायचं आमचं काम आहे. श्रीमंतांचं कुठं तटत नाही, पण सामान्य लोकांच्याकडं आज बघायला कुणाला वेळ नाही अशी अवस्था असताना कबनूर एज्युकेशन सोसायटी तुमच्यासाठी काम करते.
वेळ बराच झाला, मी जास्त वेळ घेणार नाही. चांगला अभ्यास करा. 3 दिवस तुम्हाला गॅदरिंगसाठी मिळणार आहेत. उद्याचा तुमचा विविध गुणदर्शन कार्यक्रम, परवा दिवशी तुमचं जेवण वगैरे व्यवस्थित करणे, शाळा अभ्यास व्यवस्थित, कारण आता जानेवारी संपत येणार आणि फेब्रुवारी 20 जास्तीत जास्त तुम्हाला 1.5-2 महिने मिळणार आहेत. त्यामुळे चांगला अभ्यास करा आणि यश संपादन करा. एवढंच मी सांगतो. सगळे पाहुणे आमचे जे आले त्यांना किती धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे, कारण ही आदर्श माणसं, म्हणजे परिस्थिती नसताना जी माणसं तयार होतात. केस असल्यावर बुचडा बांधायचा अवघड नाही म्हणतात, पण नसणारे देखील बुचडा बांधू शकतात. या इचलकरंजी परिसरामध्ये जे कष्ट करून स्वतःची नावं कमवलेले आहेत अशी माणसांना मी धन्यवाद देतो आणि मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.